नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्शिका वर्तुळात स्पर्शिका कशी काढायची ते बघितलं होतं. वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपण कशी काढायची ते पाहिलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची ते बघायचं आहे. इयत्ता 8वी 9वी मध्ये तुम्ही बघितलं, काय बघितलं की बिंदू वर्तुळाबाहेर केव्हा असतो, तर जेव्हा बिंदूचे वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर हे त्रिज्येपेक्षा जास्त असतं तेव्हा तो बिंदू कुठे असतो, वर्तुळाबाहेर असतो. आता या वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची ते आपण बघणार आहोत. समजा मला एक वर्तुळ दिलेलं आहे. समजा हा केंद्रबिंदू O दिला, वर्तुळाची त्रिज्या सांगितली आहे 3.2 सेमी. आता मला बिंदू P चं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर दिलंय. बिंदू P वर्तुळ केंद्रापासून 7.2 सेंटीमीटर. हे काय केलं, या वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर, 7.2 सेंटीमीटर अंतरावर बिंदू काय घेतला, P घेतला. आता बघा त्रिज्या किती आहे, 3.2. वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर किती आहे, 7.2. त्रिज्येपेक्षा कसं आहे, जास्त आहे. बिंदू कुठे आहे, वर्तुळाच्या बाहेर आहे. या वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून मला काय करायचे, स्पर्शिका काढायची. पहिलं काय करायचं, तो बिंदू आणि वर्तुळ केंद्र जोडणारा रेषाखंड काढला. आता हा रेषाखंड मी काय करणार, दुभागणार. रेषाखंड दुभागतात कसा, कंपासचं पलटू O बिंदूवर ठेवलं. ओपीच्या अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरच्या मधला कंस खालच्या मधला कंस. आता केंद्रबिंदू कुठे ठेवायचा, P बिंदूवर. कंपासचं पलटू कुठे ठेवायचं, P बिंदूवर ठेवायचं. कंपास मध्ये तेवढंच अंतर घ्यायचं आणि छेदणारा कंस केला. हा झाला रेख ओपीचा लंब दुभाजक. लक्षात घ्या ही स्पर्शिका नाहीये. स्पर्शिका आपल्याला कोणत्या बिंदूतून काढायची आहे, P बिंदूतून काढायची आहे. मी पहिल्यांदा काय केलं, ओपीचा लंब दुभाजक काढला. त्याच्यामुळे हा झाला मला मिड पॉइंट मिळाला. कुणाचा, रेषाखंड ओपीचा. आता मी कंपासचं पोलादी टोक बिंदू M वर ठेवलं आणि O आणि P मधून जाणारं वर्तुळ काढलं. हे वर्तुळ O आणि P यांच्यामधून जाईल. ते वर्तुळ आणि सुरुवातीचं वर्तुळ ज्या बिंदू छेदतात त्याला बिंदू A म्हटलं. हा झाला बिंदू B. आता मी काय केलं, ही रेषा PA काढली आणि मी रेषा PB काढली. ही रेषा PA आणि रेषा PB वर्तुळास P बिंदूतून काढलेली काय आहे, स्पर्शिका आहे. किती स्पर्शिका काढता येतात, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळास 2 स्पर्शिका काढता येतात. आणि हे रेख PA इथून इथपर्यंतचं अंतर याला म्हटलं जातं स्पर्शिका खंड. आणखीन एक लक्षात घ्या, PA ची लांबी मोजून बघा, PB ची लांबी मोजून बघा. हे PA स्पर्शिका खंड, स्पर्शिकेचा मर्यादित भाग, स्पर्शिकेचा खंड म्हणून स्पर्शिका खंड झालं. PB ची लांबी मोजा, दोन्ही लांबी काय येणार, समान येणार. का, तर बाह्य बिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. आता लक्षात घ्या, ही रेषा PA या वर्तुळाची स्पर्शिका का, त्याचं कारण बघा. कारण मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक रचनेच्या मागे काहीतरी भूमितीय गुणधर्म आहे, काहीतरी प्रमेय आहे. आता लक्षात घ्या, समजा या A बिंदूतून मी काय केली, त्रिज्या काढली. आता काय झालं बघा, हा OP व्यास आहे. याचा अर्थ हे जे झालेलं आहे कंस, हा कंस म्हणजे अर्धवर्तुळ आहे. म्हणजे हा कोन काय होणार, काटकोन होणार. का, तर अर्धवर्तुळातील कोन किंवा व्यासाने वर्तुळावरील बिंदूशी केलेला कोन काटकोन असतो. म्हणजे काय झालं, ही रेषा PA जी आहे ती OA या त्रिज्येला A या बाह्य टोकाशी कशी आहे, लंब आहे. आणि त्रिज्येला बाह्य टोकाशी लंब असणारी रेषा ही वर्तुळाची काय असते, स्पर्शिका असते. आता इथे आपण फळ्यावर हे लक्षात घेतलं. तर प्रत्यक्षात कंपास, पेन्सिल यांचा उपयोग करून
म्हणजेच भौमितिक साधनांचा उपयोग करून ही रचना कशी करायची ते आपण प्रत्यक्षात बघू. प्रश्न क्रमांक 1. ओ केंद्र व 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर बिंदू पी घ्या. बिंदू पी मधून वर्तुळास स्पर्शिका काढा. स्पर्शिका खंडांची लांबी मोजून लिहा. इथे बघा, सर्वप्रथम मला ओ केंद्र आणि 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. पट्टीच्या साह्याने आणि कंपासच्या साह्याने मी प्रथम 3.2 सेमी त्रिज्येचं काय घेतलं, वर्तुळ घेतलं, ज्याचा केंद्रबिंदू किती आहे, कोणता आहे, ओ आहे. म्हणजे हे झालं ओ केंद्र आणि 3.2 सेमी त्रिज्येचं हे काय झालं, वर्तुळ झालं. सगळ्यांना आता दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काय करता येतं, काढता येतं. वर्तुळ काढून झालं की लगेचच त्याच्या केंद्रबिंदूला नाव द्या. केंद्रबिंदू कोणता आहे, ओ. त्रिज्या किती दिलेली आहे ती पण लिहून घ्या. हे किती आहे, 3.2 सेमी. आता मला काय सांगितलंय, वर्तुळ केंद्रापासून 7.2, त्रिज्या किती आहे, 3.2. वर्तुळ केंद्रापासूनचं बिंदूचं अंतर किती आहे, 7.2. वर्तुळ केंद्रापासूनचं बिंदूचं अंतर त्रिज्येपेक्षा जास्त असल्यामुळे निश्चितच हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर असणार आहे. केंद्रापासून किती अंतर दिले आहे, 7.2. म्हणजे मी केंद्रापासून 7.2 अंतरावर हा बिंदू घेतला. सर्वप्रथम मी काय केलं, तो बिंदू पी आणि केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड काढला. अंतर किती आहे, 7.2. आता मला बिंदू पी मधून स्पर्शिका काढायची आहे. बिंदू पी कुठे आहे, वर्तुळाच्या बाहेर. सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला ओपी व्यास असलेलं वर्तुळ काढायचं आहे. म्हणून आपण ओपीचा लंब दुभाजक काढणार. लंब दुभाजक कसा काढतात, कंपासचं पोलादी टोक ओ वर ठेवायचं. अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. वरच्या बाजूला कंस, खालच्या बाजूला कंस घेतला. आता कंपासचं पोलादी टोक पुढे ठेवलं, पी वर ठेवलं. हे अंतर बदलायचं नाही कंपास मधलं. आणि अगोदरच्या कंसांना छेदणारे कंस काढले. हे छेदणारे कंस ज्या बिंदूमध्ये छेदतात हा त्यांचा छेदनबिंदू, हा दुसरा छेदनबिंदू. हे दोन छेदनबिंदू मी काय केले, जोडले. म्हणजे हा झाला माझा लंब दुभाजक. कोणाचा लंब दुभाजक, हा रेषाखंड ओपीचा लंब दुभाजक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, ही स्पर्शिका नाहीये, हा फक्त लंब दुभाजक आहे. कशासाठी काढला, तर मला ओपी व्यास असलेलं वर्तुळ काढायचं आहे. म्हणून त्याचा मला केंद्रबिंदू मिळवायचा आहे. हा केंद्रबिंदू झाला. समजा मी त्याला नाव दिलं एम. हे केंद्रबिंदूला नाव दिलं. आता मी एम केंद्र आणि पी आणि ओ मधून जाणारं वर्तुळ काढणार. केंद्रबिंदू कोणता, एम. आणि कुठून गेलं पाहिजे, ओ आणि पी मधून जाणारं काय केलं मी, वर्तुळ काढलं. हे वर्तुळ कोणकोणत्या बिंदूमधून जातं, बिंदू ओ मधूनही जातं आणि बिंदू पी मधूनही जातं. आता हे वर्तुळ पूर्वीच्या वर्तुळाला ज्या बिंदूमध्ये छेदतं त्याला मी नाव दिलं ए. हा बिंदू झाला बी. आणि मी काय केलं, रेषा पी ए काढली. ही एक स्पर्शिका झाली. दुसरी रेषा पी बी काढली. ही दुसरी स्पर्शिका झाली. म्हणजे अशा प्रकारे पी या बाह्य बिंदू पासून मला किती स्पर्शिका काढता आल्या, 2 स्पर्शिका काढता आल्या. आता हा जो रेषाखंड पी ए आहे त्याला म्हणतात स्पर्शिका खंड. त्या स्पर्शिका खंडांची लांबी मला मोजायची आहे. मी काय केलं, या पी ए ची लांबी मोजली. किती आली ती, 6.3 सेंटीमीटर येते. आता मी पीबी ची लांबी मोजली. पीबी ची लांबी सुद्धा किती येते, 6.3 सेंटीमीटर येते. म्हणजे
स्पर्शिका खंडांची लांबी कशी असते, समान असते. अशा प्रकारे आपण वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची ते पाहिलं. एम केंद्र व 3.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.9 सेंटीमीटर अंतरावर बिंदू ए घ्या. बिंदू ए पासून वर्तुळास स्पर्शिका काढा. आता दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ कसं काढायचं हे तुम्हा सगळ्यांना येतंय. मी अगोदरच एक 3.4 सेमी त्रिज्या एम केंद्र असणारं वर्तुळ काढलं. केंद्रबिंदूला नाव दिलं. त्रिज्या किती घेतली आहे ते पण लिहिलं. केंद्रबिंदू पासून किती अंतरावर, तर केंद्रबिंदूपासून 5.9 सेंटीमीटर अंतरावर हा बिंदू कोणता घेतला, नाव काय दिलंय त्याचं, ए. हे अंतर किती आहे, 5.9 सेंटीमीटर. सवय ठेवा, रचना करताना जशा जशा रचना करणार तसं तसं त्याची नावं मापं लिहत जायची. आता ए या बाह्य बिंदूतून मला वर्तुळास स्पर्शिका काढायची आहे. मग मी पहिलं काय, केंद्रबिंदू आणि तो बिंदू यांना जोडणारा रेषाखंड जो आहे, कोणता रेषाखंड, एम ए, तो रेषाखंड मी काय करणार, दुभागणार. निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरच्या बाजूला कंस, खालच्या बाजूला कंस. कंपासचं पुलट टोक ए बिंदूवर, कंपास मधलं अंतर बदलायचं नाही आणि छेदणारे कंस काढायचे. छेदनबिंदू जो आहे हा आणि हा. आता हे छेदनबिंदू मी काय केले, जोडले. जोडल्यानंतर लक्षात घ्या, हा रेख एम चा लंब दुभाजक आहे. ही स्पर्शिका नाही, घाबरू नका. ही लंबरेषा आज जरी आली तरी घाबरायची, लंब दुभाजक रेषा आज जरी आली घाबरायचं नाहीये, कारण ही स्पर्शिका नाही. कारण आपल्याला स्पर्शिका कुठून काढायची आहे, तर स्पर्शिका बिंदू ए मधून काढायची. आता मी काय करणार, दुसरं वर्तुळ काढणार. त्या दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता असणार आहे, हा जो मिळाला लंब दुभाजकामुळे तो बिंदू ए आणि बिंदू एम या दोन्ही बिंदूतून जाणारं मी दुसरं वर्तुळ काढलं. आता हे वर्तुळ पूर्वीच्या वर्तुळाला ज्या बिंदूत छेदतो त्याला मी हे दिलं बिंदू पी आणि हा झाला बिंदू क्यू. म्हणजे रेषा एपी आणि रेषा ए क्यू या वर्तुळाच्या काय झाल्या, स्पर्शिका झाल्या. किती स्पर्शिका काढता आल्या, 2 स्पर्शिका काढता आल्या. दुसरं, जर तुम्हाला या स्पर्शिका खंडांची लांबी विचारली असेल तर ही स्पर्शिका खंड ए पी ची लांबी मोजून लिहायची, ए क्यू ची लांबी मोजून. प्रश्न क्रमांक 3, पी केंद्र आणि 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ घ्या. डिस्टन्स पीएम बरोबर 6.6 सेमी असेल असा बिंदू एम घ्या. तर लक्षात घ्या, 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ मी काढलं. केंद्रबिंदू घेतला कोणता, पी. त्रिज्या किती आहे, 3.3. मला काय सांगितलंय, डिस्टन्स पीएम 6.6 आहे. म्हणजे काय, तर बिंदू पी आणि बिंदू एम, पी काय आहे, केंद्र, म्हणजे केंद्र बिंदू पासून बिंदू एम चं अंतर किती आहे, 6.6. म्हणजे मी या पी या केंद्रबिंदू पासून एम हा बिंदू किती अंतरावर घेतला, 6.6 सेमी अंतरावर घेतला. आता मला बिंदू एम मधून वर्तुळास स्पर्शिका काढायची आहे. काय करणार सांगा, सर्वप्रथम रेख पीएम चा काय करणार, लंब दुभाजक. त्यासाठी कंपासचं पुलट टोक पी वर, निम्म्यापेक्षा अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरच्या बदला कंस, खालच्या बदला कंस केला. कंपासचं पोलादी टोक बिंदू एम वर ठेवलं. पूर्वीच्या कंसांना तेवढ्याच त्रिज्येचे कंस, छेदणारे कंस काढलेत. आता या दोघांचा छेदन बिंदू बघा, हा आणि हा, हे छेदन बिंदू मी काय केले, जोडणारी रेषा काढली. तर लक्षात घ्या काय आलं बघा, त्रिज्या 3.3 आहे. बिंदूचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर 6.6, 3.3च्या दुप्पट 6.6 आहे. म्हणून हे इथे रेषेला स्पर्श करणारी हा लंब दुभाजक रेषा, ही स्पर्शिका नाहीये, ही फक्त रेख पीएम ची काय आहे, लंब दुभाजक रेषा आहे. आता मला काय करायचं आहे, असं एक दुसरं वर्तुळ काढायचं आहे.
ज्याचा व्यास किती होईल PM. त्यासाठी केंद्रबिंदू हा लंबदुभाजकामुळे जो मिळाला मध्यबिंदू तो घेतला आणि मी बिंदू P आणि बिंदू M मधून जाणारं काय केलं, वर्तुळ काढलं. या वर्तुळाचं वैशिष्ट्य काय, तर ते वर्तुळ बिंदू P मधून पण जाणार, बिंदू M मधून पण जाणार. आता पूर्वीच्या वर्तुळाला जिथे छेदतं त्याला मी समजा नाव दिलं A, याला नाव दिलं B आणि मी रेषा MA आणि रेषा MB अशा दोन स्पर्शिका M या बाह्य बिंदूतून काढल्या. जर तुम्हाला स्पर्शखंडांची लांबी मोजायला सांगितलं असतं तर रेख MA आणि रेख MB ची लांबी मोजून लिहायची. प्रश्न क्रमांक 4. केंद्र E असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर F बिंदू घ्या. बिंदू A असा घ्या की E', F' आणि FA ची लांबी किती दिली आहे, 4.1 सेमी. बिंदू A मधून वर्तुळाला काय करायची आहे, स्पर्शिका काढायची आहे. सर्वप्रथम E केंद्रबिंदू आणि 3.4 सेमी त्रिज्येचं काय केलं, वर्तुळ काढलं. वर्तुळ काढा. केंद्रबिंदूला नाव द्या. त्रिज्य किती आहे ती लिहा. आता काय दिलंय, जसं सांगितलंय ना तसं करत जायचं. वर्तुळावर F हा कोणताही बिंदू घ्या. मी पहिलं काय घेतलं, F हा बिंदू घेतला. कुठे आहे तो बिंदू, वर्तुळावर आहे. चला आता काय सांगितलंय, E', म्हणजे E बिंदू जो केंद्रबिंदू आहे, F हा वर्तुळावरचा बिंदू. आणखीन एक बिंदू घ्यायचा A. हे एकरेषीय असले पाहिजेत आणि FA ची लांबी किती दिली आहे, 4.1. म्हणजे मी काय करणार बघा, हे जोडलं E आणि F जोडलं. आता बघा काय सांगितलंय, E', म्हणजे A आणि E च्या दरम्यान F आहे. याचा अर्थ A बिंदू इकडे कुठेतरी असणार आहे. कुठे आहे तो, FA हे अंतर 4.1 आहे. म्हणजे आपण इथून F पासून या किरणावर अंतर किती घेतलं, 4.1. म्हणजे हा झाला माझा बिंदू कोणता, A. थोडं ट्विस्ट करून विचारलंय. म्हणजे FA हे अंतर किती आहे, 4.1 सेमी. आता मला बिंदू A मधून स्पर्शिका काढायची आहे. पूर्वीप्रमाणेच बिंदू कुठे आहे, वर्तुळाच्या बाहेर. बिंदू वर्तुळाच्या बाहेर असेल तर एकच पद्धत आहे. जशा वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी 2 पद्धती आहेत, केंद्राचा वापर करून, केंद्राचा वापर न करता. पण बिंदू वर्तुळाच्या बाहेर असेल तर एकच पद्धत वापरतात. काय करतो आपण, पहिल्यांदा तो केंद्रबिंदू आणि तो बिंदू यांना जोडणारा रेषाखंड काय करायचा, दुभागायचा. ही झाली लंबदुभाजक रेषा. कोणाचा लंबदुभाजक काढला, EA चा. लक्षात घ्या, केंद्रबिंदू आणि तो बिंदू, F बिंदू नाही. F बिंदू इथे आहे. F बिंदू फक्त कशासाठी घेतला, F बिंदू आपण A बिंदू मिळवण्यासाठी घेतला फक्त. ही लंबदुभाजक रेषा झाली. या लंबदुभाजक रेषेमुळे काय झालं, मिळालं, हा लिहिलं लंब झाला, दुभाजक झालं. आता मी केंद्रबिंदू कुठे ठेवणार, या मध्यबिंदूपाशी. आणि बिंदू A आणि बिंदू E मधून जाणारं दुसरं काय केलं, वर्तुळ काढलं. आता हे वर्तुळ सुरुवातीच्या वर्तुळाला ज्या बिंदूमध्ये छेदतं त्याला मी नाव दिलं समजा P आणि Q. आणि मी आता काय करणार बघा, हा P बिंदू आणि A बिंदू, या P आणि A मधून जाणारी एक स्पर्शिका काढली आणि Q आणि बिंदू A यामधून जाणारी दुसरी स्पर्शिका काढली. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका, वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची हे आपण यापूर्वीच्या आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जास्तीत जास्त सराव करा. जोपर्यंत तुम्ही सराव करत नाहीत तोपर्यंत त्यातलं कौशल्य जे आहे
आता रचनेमध्ये काय तपासलं जातं, तर रचनेमध्ये विद्यार्थी भौमितिक साधनांचा कसा कुशलतेने वापर करतो हे पाहिलं जातं, हे तपासलं जातं. नावं, माप, लंब द्यायला विसरू नका. जर आकृतीला नावं दिलेली नसतील तर त्याचे गुण बोर्डामध्ये मिळणार नाहीत, याची काळजी घ्या आणि सराव करा.